नमस्कार, जय महाराष्ट्र. एखाद्या महिलेचं शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषण एवढं पण करू नका की ती त्या परमेश्वराकडे प्रार्थना तुमचं नाव घेऊन करेल की या व्यक्तीने माझं अशा पद्धतीने शोषण केलेलं आहे. लक्षात ठेवा, तुमच्या पापाचा घडा इथंच भरणार आहे ना, तुम्हाला हिशोब पण इथंच द्यायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीये कोविडमध्ये काय झालं. अहो, देवाने सुद्धा मंदिराची दारं बंद करून घेतली होती. का माहितीये का? कारण देव पण म्हणला होता, जा तू पाप केलं ना, तू तिकडच निस्तर, माझ्याकडे नको येऊ निस्तरायला. त्यामुळे लक्षात ठेवा, महिलांचं जे काही शोषण आता महाराष्ट्रात चालू आहे ना, वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते भोंदूबाबा असेल, आताचं ते IT कंपनीतलं प्रकरण असेल किंवा जे काही असेल, ज्या ज्या पद्धतीचं आता महिलांचं शोषण चालू आहे ना, करू नका. अरे, त्याच एका महिला रूपी देवीकडे तुम्ही भीक मागता. अष्टैश्वर्यासाठी भीक मागता, तुम्ही पैशाची भीक मागता त्या लक्ष्मीकडं, महालक्ष्मीकडं. तिच्या पुढे हात पसरता आणि त्याच रूपामध्ये ही महिला आहे, त्या महिलेचं तुम्ही शोषण करता. लाज वाटल्या पाहिजेत तुम्हाला जरा, महिलांचं शोषण करता. त्या संदर्भामध्ये आज व्हिडिओ शेअर केलाय. नक्कीच व्हिडिओ पहा आणि तुमचं त्या व्हिडिओच्या अंतर्गत मत काय आहे ते सुद्धा नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.